Hello friends, welcome back to English Fluent English Learning at Next Level. I am Dr. Javed Khan. Once again, welcome you all to my YouTube channel. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा आपला अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक जो ग्रामरच्या दृष्टीने महत्त्वाचा असून आपल्या इंग्रजी भाषेचा पाया ज्याला आपण म्हणतो असा हा टॉपिक आज आपण सुरू करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल टेन्सेसबद्दलची माहिती घेतलेली आहे. सगळे 12 टेन्सेस मी तुम्हाला समजून सांगितलेले होते आणि त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण यानंतर प्रत्येक टेन्सेसचा एक व्हिडिओ सेपरेट जो आहे आपण तयार करणार आहोत, ज्यामध्ये युसेजेस वगैरे टेन्सेसचे सगळे येणार आहेत. आणि तो त्या टेन्सेसमध्ये सगळ्यात पहिला जो टेन्स आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स इन अ व्हेरी सिम्पल वे. आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकणार आहोत आणि तो अतिशय साध्या पद्धतीने आपण शिकायला जाणार आहोत. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एवढी खात्री देतो की तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्स समजून जाणार म्हणजे जाणारच. आणि अतिशय महत्त्वाचा असा हा टेन्स आतापर्यंत आपण शिकत आलेलो आहोत, परंतु आपल्याला कळतच नाही नेमका याचा वापर कसा करायचा आणि याचे महत्त्वाचे स्ट्रक्चर्ससुद्धा आपण समोर शिकणार आहोत. चला तर मग कोणतीही वेळ न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ सिम्पल प्रेझेंट टेन्सवरचा. ओके, सगळ्यात सुरुवातीला बघूया आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स. याच्यातली वाक्य आधी बघूयात आपण आणि नंतर स्ट्रक्चरकडे वळूया, म्हणजे तुम्हाला नेमकं मागचा व्हिडिओ बघितल्यानंतर संकल्पना तुमची जी काही असेल ती क्लिअर होईल. पहिलं वाक्य आपण घेऊया, आय लर्न इंग्लिश. अतिशय सोपं असं वाक्य मी घेतलेलं आहे बघा, आय लर्न इंग्लिश, मी इंग्लिश शिकतो. दुसरं वाक्य घेऊया आपण, दे वॉच इंग्लिश फ्लुएंट रेग्युलरली. ते इंग्लिश फ्लुएंट चॅनल जे आहे ते रेग्युलरली बघतात. तिसरं सेंटेन्स आहे, माय फादर गोज टू ऑफिस एव्हरी डे. माझे वडील ऑफिसला दररोज जातात. नंतर आहे, द ट्रेन लिव्ज ॲट 7 AM. ही ट्रेन 7 वाजता सुटते. शी वर्क्स इन स्कूल. ती शाळेमध्ये काम करते. आता इथे ज्या वेळेला तुम्ही बघाल मला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट समजून येईल ती म्हणजे की इथे सगळे वर्ब्स जे वापरलेले आहेत, लर्न, वॉच, गोज, लिव्ज आणि वर्क्स, असे हे वर्ब्स या ठिकाणी वापरले जे आपण बोल्डमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत बघा. ओके, आता हे वर्ब्स तुम्ही बघा सगळे जे काही असतील ते V1 फॉर्ममध्ये आहेत. म्हणजे क्रियापदाचं कोणतं फॉर्म आहे इथे, V1, म्हणजे बेस फॉर्म ज्याला आपण म्हणतो असं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. म्हणून लर्न जो आहे बेस फॉर्म आहे, याचं तुम्हाला माहितीच असेल. V2 जो असतो तो लर्न असतो किंवा लर्न असा सुद्धा आहे, तो ED सुद्धा आपण लावू शकतो आणि V3 फॉर्मसुद्धा तोच आहे. परंतु इथे क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. सगळ्यात आधी करता दिलेला आहे, म्हणजे कोणीतरी एक ॲक्टिव्हिटी करत आहे आणि ती ॲक्टिव्हिटी मग समोर कशावर तरी परफॉर्म केल्या जात आहे, म्हणून हा ऑब्जेक्ट इथे समोर दिसतो आहे. म्हणून इथे जर आपण बघितलं तर पहिले आधी सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजे करता, एखादी क्रिया करणारा जो व्यक्ती आहे तो इथे दिसतो आहे. त्यानंतर आपण समोर बघूया दुसऱ्यामध्ये की क्रियापद आहे आणि क्रियापदाचं बेस फॉर्म आहे, म्हणजे पहिलं फॉर्म आहे. आपण आपल्या सोयीसाठी V1, V2, V3, V4 असं आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर इथे V1 तुम्हाला दिसत असेल आणि नंतर जर आपण बघितलं इंग्लिश जे आहे ते म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून किंवा शेवटी कॉम्प्लिमेंट असतं, म्हणून इंग्लिश हे झालं ऑब्जेक्ट, म्हणून वाक्य झालं आय लर्न इंग्लिश. म्हणजे तुम्हाला या वाक्यावरून इतकं लक्षात येईल की सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना ही कशी असते. तर आधी करता असतो, म्हणजे एखादी क्रिया करणारा व्यक्ती सुरुवातीला आपण ती इंग्लिशमध्ये लिहित असतो. मग तो क्रियादर्शक शब्द आणि तोही कोणत्या फॉर्ममध्ये असला पाहिजे, क्रियापदाचं पहिलं फॉर्म त्यामध्ये असलं पाहिजे. आणि नंतर आहे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. बाकीचं सेंटेन्स हे समोर येणार आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे क्रियापद आहे. मी आधीच तुम्हाला सांगितलेलं इंग्लिश टेन्सेस दुसरं काहीच नाही, इट इज ओनली द मॅटर ऑफ टेन्सेस ॲक्च्युली, वर्ब्स ॲक्च्युली. हे फक्त वर्ब जे काही आहेत तेच महत्त्वाचे असतात आणि त्यानुसारच इंग्रजी जी काही असते ती ठरत असते किंवा सिम्पल किंवा टेन्सेस जे असतात ते ठरत असतात. तर म्हणून लक्षात घ्यायचं आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये नेहमी क्रियापदाचं पहिलं फॉर्म वापरलं जातं. म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा तुम्ही ज्या वेळेला बघाल, सो यू कॅन सी दॅट दे वॉच, ते बघतात. वॉच म्हणजे बघतात. साधं आहे वाक्य, दे वॉच इंग्लिश फ्लुएंट रेग्युलरली. ते नेहमी इंग्लिश फ्लुएंट बघत असतात किंवा बघतात. माय फादर गोज टू ऑफिस एव्हरी डे. माझे बाबा ऑफिसला जातात. ओके, नाव हिअर यू कॅन सी
वी हॅव ॲडेड ES टू द वर्ब. ॲक्च्युली गो हे फॉर्म आहे त्याला ES लागलेलं आहे. जे का लागलेलं आहे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. द ट्रेन लिव्ज ॲट 7 AM. ट्रेन 7 वाजता सुटते, पहिलं फॉर्म आहे आणि ES लागलं त्याला. शी वर्क्स इन स्कूल. ती शाळेमध्ये काम करते, एस लागलेला आहे, बेस फॉर्मच आहे. म्हणजे SES IS जे काही फॉर्म्स असतात हे केव्हा लागतात हे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. तर इथे तुम्हाला साध्या घटना, मी खेळतो, मी शिकतो, मी बघतो, मी जातो, जेव्हा मला असं म्हणायचे असतील वाक्य त्यावेळेला मी सिंपल प्रेजेंट टेंसचा वापर करतो. दोस्तों सिंपल प्रेजेंट टेंस समझने में बहुत ही आसान है. अगर यहाँ आप देख सकते हैं कि हमने एक सेंटेंस लिया था आई लर्न इंग्लिश, जहाँ पर एक्शन परफॉर्म हो रही है लर्निंग की, यानी कोई तो भी पढ़ रहा है, सीख रहा है. सो यहाँ पर हम वर्ब का जो फॉर्म इस्तेमाल कर रहे हैं वो है V1, आई लर्न इंग्लिश. यानी सिंपल प्रेजेंट टेंस के अंदर हमेशा V1 का इस्तेमाल किया जाता है, यानी वर्ब का बेस फॉर्म का इस्तेमाल किया जाता है. जो एक्शन परफॉर्म कर रहा है उसे हम सब्जेक्ट कहते हैं. सब्जेक्ट इसलिए शुरुआत में हम सब्जेक्ट लिखते हैं सेंटेंस के अंदर. सो आई हमने पहले लिया, उसके बाद हमने लर्न लिया, यानी कोई तो भी सीख रहा है इसलिए हमने लिया आई लर्न इंग्लिश. मैं इंग्लिश सीखता हूँ, यानी सेंटेंस पूरा बन गया. आई लर्न इंग्लिश, मैं इंग्लिश सीखता हूँ. जब हमें इस टाइप के सेंटेंसेस बोलने होंगे उस वक्त हमें सिंपल प्रेजेंट टेंस का इस्तेमाल करना होता है. दे वॉच इंग्लिश फ्लुएंट रेगुलरली. दूसरा सेंटेंस हमने यहाँ लिया. वॉच मतलब देखना, वो इंग्लिश फ्लुएंट चैनल रेगुलरली देखते हैं. यानी हम कोई भी एक्शन करते हैं, खाते हैं, पीते हैं, जाते हैं. आई गो टू स्कूल, मैं स्कूल जाता हूँ. जब हमें इस टाइप के सेंटेंसेस बोलने होते हैं उस वक्त हम सिंपल प्रेजेंट टेंस का इस्तेमाल करते हैं. वैसे ही माय फादर गोज़ टू ऑफिस एवरी डे. मेरे पिताजी ऑफिस जाते हैं. द ट्रेन लीव्स एट 7 AM. ट्रेन 7 बजे छूटती है. शी वर्क्स इन स्कूल, वो स्कूल में काम करती है. इस तरह के सेंटेंस हम सिंपल प्रेजेंट टेंस में इस्तेमाल करते हैं. ठीक है, अब इसके यूसेजेस हम आगे देखेंगे. यूसेजेस के हिसाब से ही मैंने आपको ये सेंटेंसेस दिए हैं. अगली स्लाइड में हम देखेंगे कि सिंपल प्रेजेंट टेंस का स्ट्रक्चर क्या होता है, स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस. तो हम देखेंगे सबसे पहले स्ट्रक्चर में सब्जेक्ट सबसे शुरुआत में होता है. आफ्टर दैट वर्ब, और वर्ब का V1 यानी वर्ब का फर्स्ट फॉर्म दिया गया है और ब्रैकेट के अंदर मैंने लिखा है SES IS. ये कब लगता है हम आगे देखने वाले हैं. उसके बाद में सेंटेंस में होता है ऑब्जेक्ट या कॉम्प्लीमेंट. कॉम्प्लीमेंट मतलब कंप्लीट सेंटेंस को कंप्लीट करने वाला कोई फ्रेज होगी उसे कॉम्प्लीमेंट कहते हैं. ऑब्जेक्ट मतलब कर्म. ठीक आहे, तर या ठिकाणी आता आपण बघू शकतो स्ट्रक्चर ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर, यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सब्जेक्ट असतो ज्याला आपण कर्ता असं सुद्धा म्हणतो. म्हणजे वाक्य किंवा एखादी क्रिया करणारा जो असतो त्याला आपण सुरुवातीमध्ये ठेवतो. आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये सुद्धा आपण तसंच करतो. मी खातो, मी जातो, म्हणजे मला जे काही म्हणायचं आहे, किंवा तो जातो, राहुल बोलतो, तर राहुलसुद्धा आपण सुरुवातीलाच ठेवतो. म्हणजे सब्जेक्ट आधी, त्यानंतर क्रियापद ठेवायचं आहे. आणि क्रियापद म्हणजे क्रियापदाचं बेस फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे. मी वर्ब 1 लिहिलेलं आहे, हे आपल्या सोयीसाठी मी लिहिलेलं आहे. वर्ब 1 म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. ठीक आहे, क्रियापदाचे वेगवेगळे रूपं असतात. टेन्सेसच्या दृष्टीने आपण बघितलेले होते, ज्यामध्ये प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल असे 4 फॉर्म्स असतात. ज्यामध्ये आपण प्रेझेंटचा फॉर्म बघत आहोत. सध्या आता सिंपल प्रेझेंट टेन्सचा V1च यामध्ये वापर केला जातो. V2, V3 आणि V4 हे आपल्या सोयीसाठी आपण त्यांना नाव दिलेले होते. हे वेगवेगळ्या टेन्सेसमध्ये नंतर वापरले जातील, ते आपण नंतर बघणार आहोत. हे सगळे एक्सप्लेन मी एका टेन्सच्या आपल्या एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे. त्याची लिंकवरती मी आय बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला ती दिसेल. त्यामध्ये तुम्ही फॉर्म्सबद्दल, वर्ब्सबद्दल अजून माहिती घेऊ शकता. त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट हे या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आपण टेबलच्या सहाय्याने समजून घेणार आहोत या ठिकाणी आता की सिंग्युलर पूर्ण स्ट्रक्चर कसं असतं ते. आता इथे मी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिसत असेल सिंग्युलर आणि समोर आहे प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. जे काही कर्ते असतात, इथे जो सब्जेक्ट आहे ना मित्रांनो, हा जो सब्जेक्ट असतो, कर्ता जो असतो प्रत्येक ठिकाणी, हा या कर्त्यानुसार आपल्याला वर्ब्स वगैरे समोर वापरायचे असतात.
आणि वाक्यामध्ये करते हे थोडेसे लिमिटेडसुद्धा असू शकतात. आपण नेहमी प्रोनाऊन वापरतो बघा, कर्त्यांसाठी काही प्रोनाऊन वापरतो ज्याला आपण सर्वनाम म्हणतो. त्या सर्वनामांच्या दृष्टीने आपण हा चार्ट तयार केलेला आहे, तो आपण समजून घेणार आहोत. इथे तुम्हाला एक वचन दिसत आहे आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन दिसत आहे. आता सगळ्यात आधी फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष. प्रथम पुरुषामध्ये आय वर्क आणि प्लुरलमध्ये प्रथम पुरुष एक वचनामध्ये आलं आय वर्क आणि अनेक वचनामध्ये आलं वी वर्क. ठीक आहे. आता याचं मराठीमध्ये आज जर मला समजून घ्यायचं असेल तर आहे मी काम करतो आणि वी वर्कचं झालं आम्ही काम करतो. आता याला फर्स्ट पर्सन का म्हणतात मित्रांनो? फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा. एखादं वाक्य आपण ज्या वेळेला बोलतो तर तुम्ही त्यावेळेला फर्स्ट पर्सन ठरता, म्हणजे बोलणारी ही व्यक्ती ही प्रथम पुरुष असते, म्हणजे फर्स्ट पर्सन असते. जर ती एक असेल तर ती होईल मी. ज्यावेळेला मी बोलतोय, आता मी तुमच्यासोबत बोलतोय, मी तुम्हाला शिकवतोय, आय टीच यू, तर मी कोण झालो? बोलणारा, आणि म्हणून आय एम फर्स्ट पर्सन. आय एम ओनली वन, दॅट्स वाय आय एम सिंग्युलर. मी फक्त एकच असल्यामुळे मी सिंग्युलर आहे. ओके. आणि जर आपण सगळे दुसऱ्यांना काहीतरी सूचना देत असू त्यावेळेला त्याचं प्लुरल होऊन जाईल, आम्ही शिकवतो. असं जर मी म्हणायचं असेल तर मी फर्स्ट पर्सनच आहे, परंतु आता माझं वचन बदललं, ते झालं प्लुरल, म्हणजे अनेक वचन झालं. म्हणून मी माझ्या आम्हीसाठी काय शब्द वापरतो आपण इंग्लिशमध्ये? वी. म्हणून वाक्य होतं वी वर्क, आम्ही काम करतो. आपण सगळ्यांना कलेक्टिव्हली जर विचार केला तर त्याचं अनेक वचन होऊन जाईल. म्हणजे आपण फक्त मीच बोलत नाही तर आम्ही सुद्धा बोलत असतो, म्हणून ते फर्स्ट पर्सन प्लुरलमध्ये जातं, अनेक वचनामध्ये जातं. लक्षात घ्या. म्हणजे फर्स्ट पर्सन तुम्हाला इथे कळलेलं आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा. ओके. आणि त्याचं एक वचन आय वर्क म्हणजे मी बोलतोय, मी काम करत आहे. अनेक वचन आहे आम्ही काम करत आहोत, त्याचं अनेक वचन झालं. ठीक आहे. तर आपण बघितलं सब्जेक्ट झाला आय फर्स्ट पर्सनमध्ये आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं आपण वर्क. आता सेकंड पर्सनकडे वळूया. सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष. नावावरूनच तुम्हाला कळत असेल. आता पुरुष म्हणजे फक्त पुरुषच नव्हे, यामध्ये सगळेच लोक येत असतात बरं का. हे फक्त नावांसाठी ज्यांना दिलेलं आहे. पर्सन म्हणजे व्यक्ती असते ॲक्च्युली. सेकंड पर्सन म्हणजे यू वर्क, तू काम करतो. सेकंड पर्सन म्हणजे तू काम करतो. आता सेकंड पर्सन म्हणजे कोण? तर ऐकणारा. ज्यावेळेला मी तुमच्यासोबत बोलत आहे अशा वेळेला तुम्ही ऐकत आहात, म्हणजे यू आर सेकंड पर्सन. दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलतात, ज्यावेळेला एक व्यक्ती बोलत आहे त्यावेळेला तो झाला फर्स्ट पर्सन, दुसरी व्यक्ती ऐकत आहे म्हणजे ती झाली सेकंड पर्सन. सो यू वर्क, वेन आय एम टॉकिंग टू यू ॲट दॅट टाईम यू आर बिकमिंग द सेकंड पर्सन. जर तुम्ही एकच असाल यू आर व्हेरी स्मार्ट. जेव्हा एकच व्यक्ती असेल तर मी काय म्हणेल? यू आर व्हेरी स्मार्ट, तू खूप स्मार्ट आहेस. किंवा यू गो टू स्कूल, तू शाळेला जातो. ठीक आहे. तर या पद्धतीने जेव्हा एकच व्यक्ती असेल तर त्याला सिंग्युलर आपण म्हणतो सेकंड पर्सन. समोरच्या व्यक्तीचा जो व्यक्ती ऐकत आहे तो झाला सेकंड पर्सन. आणि जर जास्त असतील तर ते झाले प्लुरल, यू वर्क. आता इंग्लिशमध्ये आपण एकासाठी तूसाठी सुद्धा यू वापरतो आणि तुम्हीसाठी सुद्धा आपण यूच वापरत असतो. म्हणून तू काम करतो, तुम्ही काम करता. ओके. यू वर्क इन धिस स्कूल, तुम्ही या शाळेमध्ये काम करता. यू स्टडी इन धिस स्कूल, तुम्ही या शाळेमध्ये अभ्यास करता. ओके. असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण करत असतो. सेकंड पर्सन तुम्हाला कळलं असेल आता. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा, सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा. आता थर्ड पर्सनकडे बघूया आपण. तृतीय पुरुष एकवचनी करता आणि अनेक वचनी करता म्हणजे काय? ही वर्क्स, तो काम करतो. शी वर्क्स, ती काम करते. इट वर्क्स, ते काम करते. राहुल वर्क्स, राहुल काम करतो. हे झालं. आणि याचं प्लुरल काय आहे? दे वर्क, ते काम करतात. आणि द बॉईज वर्क म्हणजे मुलं काम करतात. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, इथे एस लागलेला आहे ही वर्क्सला. ठीक आहे. शी वर्क्सला एस लागलेला आहे. इट वर्क्सला एस लागलेला आहे. आणि राहुल वर्क्समध्ये सुद्धा मी एस लावलेला आहे. बाकी कुठे तुम्हाला एस लागलेलं दिसत आहे का? नाही, बिलकुलच नाही. म्हणजे आपण इथे नियम बनवू शकतो की जेव्हा करता वाक्यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस किंवा आय एस लावल्या जातं. एस, ई एस किंवा आय एस हे आपण लावू शकतो. दिसतं तुम्हाला? मी हायलायटरने हायलाईट करतो ते, हे महत्त्वाचं आहे. ओके. एस, ई एस किंवा
आय एस त्या ठिकाणी आपण लावू शकतो. समजतं तुम्हाला? सो दिस इज हाऊ वी यूज दिस टेन्स. आता एस, ई एस, आय एस केव्हा लागतात हे नंतर बघणार आहोत आपण. वाक्य आता थर्ड पर्सन म्हणजे काय हे समजून घेऊया. थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. तृतीय पुरुष म्हणजे कोण? तर पहिला आणि दुसरा सोडून ज्या काही गोष्टी येतात त्या थर्ड पर्सनमध्ये येतात बघा, तृतीय पुरुषामध्ये येतात. पहिला आणि दुसरा सोडून, पहिला व्यक्ती कोण आहे? बोलणारा. दुसरा व्यक्ती कोण आहे? ऐकणारा. हे सोडून हे बोलणारा आणि ऐकणारा हे दोघं एखाद्या तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलत असतील, यांना सोडून तिसऱ्या गोष्टीबद्दल जर बोलत असतील तर त्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतील? थर्ड पर्सनमध्ये येतील, तृतीय पुरुषामध्ये येतील. ओके. आता दोन व्यक्ती आहेत, ते बोलत असतील, जर आपल्या ताजमहल बद्दल बोलत असतील तर ताजमहल हे सुद्धा थर्ड पर्सनमध्ये येईल. ओके. आणि ते येईल सिंग्युलरमध्ये, कारण ते एकच वचन आहे. ओके. ताजमहल लुक्स ब्युटिफुल. ताजमहल खूप सुंदर दिसतो. सो इट विल कम इन थर्ड पर्सन सिंग्युलर. बोलणारा आणि ऐकणारा हे तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे किंवा तिसऱ्या वस्तूबद्दल बोलत आहे. कोणतीही काही असेल तिसरी गोष्ट तर ती झाली थर्ड पर्सन. एक असेल तर एक वचन आणि अनेक असेल तर अनेक वचन. आणि एक वचनी असल्यामुळे त्याचा एक नियम आहे की क्रियापदाला आपण एस किंवा ई एस किंवा आय एस प्रत्यय लावतो. त्याचे हे नियमसुद्धा सांगेल तुम्हाला. एस, ई एस आणि आय एस केव्हा लावतो. जनरली आपण एसच लावतो. ई एस, आय एस केव्हा लावतो ते आपण नंतर बघणार आहोत. पण हा नियम तुम्हाला समजून घ्यायचा आहे की जर वाक्यामध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर हे तृतीय पुरुष एकवचनी करता असेल तर क्रियापदाला, कशाला? क्रियापदाला एस, ई एस, आय एस प्रत्यय लावतात आणि नंतर पूर्ण वाक्य कंप्लीट होतं. म्हणून आपण ही वर्क्स, शी वर्क्स, इट वर्क्स आणि राहुल वर्क्स असं घेतलेलं आहे. थर्ड पर्सनमध्ये सगळ्याच गोष्टी येतात. त्या जर एक वचनी असतील, आता आपण कम्प्युटर घेतलं तर ते सुद्धा थर्ड पर्सनमध्ये येईल. सूर्य घेतला तर तोही थर्ड पर्सनमध्ये, कारण मी आणि तुम्ही हे सोडून आपण त्या तिसऱ्या गोष्टीबद्दल बोलत आहोत. मोबाईल घेतला, इंग्लिश फ्लुएंट चॅनल घेतलं, ग्रामर घेतलं, हे सगळं थर्ड पर्सन एकच असल्यामुळे मी सिंग्युलर बोलतोय. द बॉईज म्हटलं आपण किंवा ते, त्याचं आपण प्रोनाऊनमध्ये दे म्हणजे ते खेळतात, दे प्ले, ते अभ्यास करतात, दे स्टडी, ते इंग्लिशमध्ये बोलतात, दे स्पीक इन इंग्लिश, असे वाक्य आपण तयार करतोय बघा. तर त्यावेळेला प्लुरलचा थर्ड पर्सन प्लुरल झालेलं आहे म्हणून आपण त्याला अनेक वचन म्हणतो. देच या प्रोनाऊनचा वापर, सर्वनामाचा आपण वापर करत असतो त्यासाठी. आणि अनेक वचन असे, द बॉईज वर्क, मुलं काम करतात, द गर्ल्स वर्क, मुली काम करतात. ओके. इन दिस वे वी कॅन मेक द सेंटेन्सेस इन प्लुरल ऑल्सो. ओके. तर हे झाले प्लुरल, अनेक वचनी. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढच्या स्लाईडकडे वळूया आपण. रूल्स फॉर ॲडिंग एस ऑर ई एस ऑर आय एस टू द वर्ब. एस केव्हा लावायचा, ई एस केव्हा लावायचा किंवा आय एस केव्हा लावायचा याचे नियम आता आपण बघणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला बघू आपण. इन सिम्पल प्रेझेंट टेन्स व्हेन द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर वी ॲड एस टू द वर्ब. नियम काय ॲक्च्युली? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर कर्ता सब्जेक्ट हा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, तृतीय पुरुष एकवचनी करता असेल तर आपण क्रियापदाला वी ॲड एस टू द वर्ब. क्रियापदाला आपण एस लावतो. मग एक्झाम्पल बघू आपण. थर्ड पर्सन बघा, ही आहे म्हणून वॉन्ट, ही वॉन्ट्स, त्याला पाहिजे. शी नीड्स, तिला पाहिजे, तिला गरज असते किंवा आहे. शी नीड्स, नीड आहे, एस लावलं. ही गिव्ज, एस लावलं. शी थिंक्स, थर्ड पर्सन असल्यामुळे एस लावलं. राहुल राईट्स, थर्ड पर्सन असल्यामुळे एस लावलं क्रियापदाला. ठीक आहे. हा झाला जनरल नियम. परंतु काही वेळेला ई एस सुद्धा वापरावं लागतं. ते केव्हा? तर दुसरा नियम बघा इथे बघूया आपण. वेन द वर्ब एंड्स विथ, जेव्हा क्रियापदाच्या शेवटी एंड्स विथ एस एस असेल किंवा एक्स असेल किंवा एस एच असेल किंवा सी एच असेल किंवा ओ असेल. काय काय आहे बघा, लक्षात घ्या. एस एस क्रियापदाच्या शेवटी एस एस असल्यावर, एक्स असल्यावर, एस एच हे शब्द असल्यावर, सी एच हे शब्द असल्यावर किंवा ओ असल्यास आपण क्रियापदाला ई एस लावतो. कळला नियम तुम्हाला आता? जनरली आपण एस लावतो, परंतु जर क्रियापदाचा शेवट हा डबल एसने किंवा एक्सने, एस एचने, सी एचने किंवा ओ किंवा ई एसने होत असेल तर आपण क्रियापदाला, सॉरी ई एसने नाही तर ओपर्यंत बघितलेलं, आपण ओने होत असेल तर आपण क्रियापदाला ई एस ॲड करत असतो. म्हणून एक्झाम्पल्स बघूया आपण. ही पासेस, ई एस लावलं बघा. शेवट झाला एस एसने म्हणून ई एस लावलं.
शी कॅचेस, सी एचने झाला म्हणून ई एस लावलं. म्हणजे इथे तुम्ही फक्त एस लावून चालणार नाही, कॅच असं करता येणार नाही, तर ही कॅचेस. एक्स आलं शेवटी म्हणून ई एस लावलं. ही फिक्सेस, इट पुशेस, एस एच असल्यामुळे ई एस लावलं. आणि शेवटी ही गो म्हणून ई एस लावलं. ही गोज झालं, फक्त एस चालणार नाही लावून, तर आपल्याला ई एस लावावं लागलं. हा नियम आपण फक्त कशासाठी वापरतोय लक्षात घ्या, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तरच, बाकीच्यांसाठी नव्हे. बाकीच्यांना आपल्याला बेस फॉर्मच वापरायचा आहे. तिसरा नियम, आता आय एस केव्हा लावतात, पहिले आता एसचं झालं क्लिअर, ई एसचं झालं क्लिअर, आता आय एस केव्हा वापरतात ते बघणार आहोत आपण. बघा आता, वर्ब्स एंडिंग इन वाय, क्रियापदांचा शेवट हा वायने होत असेल तर चेंज वाय इंटू आय एस, वाय गाळून आपण त्याऐवजी आय एस वापरतो. ठीक आहे. बघा आता एक्झाम्पल बघूया आपण. फ्लाय एक्झाम्पल घेतलं, शेवट कशाने झाला, वायने, तर वाय काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी आय एस लावायचं. वाक्य झालं बर्ड फ्लाईज. ओके. क्राय, वाय आहे, ही क्राय, तर क्राय येणार नाही तर वाय काढावं लागेल आपल्याला, ही क्राईज, वाय काढून. ट्राय असेल तर मग आय काढलं, आय एस लावलं. स्टडी, वाय काढलं, स्टडीज, आय एस लागलं. अशा पद्धतीने आपल्याला वाय काढून आय एस वापरावं लागतं. परंतु याला एक अपवाद आहे, अपवाद समजून घ्या, एक्सेप्शन समोर दिलेलं आहे बघा. याला एक अपवाद आहे. बट इफ देर इज अ वॉवेल बिफोर द वाय वी ॲड ओनली एस टू द वर्ब. परंतु जर वाय शेवटी आलेला असेल आणि या वायच्या आधी, बघा इथे हा जो ज्या वायच्या आधी जर वॉवेल आलेले असेल तर आपण वाय काढून आय एस न करता फक्त एस लावतो. आता इथे प्ले बघूयात आपण. बघा प्लेच्या सगळ्यात शेवटी वाय आहे, परंतु त्याच्या आधी वॉवेल आलेला आहे. कोणकोणते वॉवेल साऊंड असतात तुम्हाला माहीत आहे, ए ई आय ओ यू हे वॉवेल साऊंड आहेत. म्हणून वायच्या आधी जर वॉवेल साऊंड असेल तर आपण एस लावतो, त्याचं आय एस करत नाही, म्हणून झालं प्लेज. ओके. तसंच प्रे शेवट वायने आहे, ए साऊंड आलेला आहे म्हणून प्रेज झालं. ओबे वाय शेवटी आहे परंतु त्याच्या आधी काय आलेलं आहे, वॉवेल आलेला आहे म्हणून ओबेज. ठीक आहे. ई हे वॉवेल आले असल्यामुळे आपण ओबेज असं केलं त्याला. कळतं तुम्हाला. सो इन दिस वे वी हॅव टू फॉर्म एस ई एस आय एस, अशा पद्धतीने आपण ॲड करतो. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. समोरच्या स्लाईडकडे आपण वळूया आता. हाऊ टू फॉर्म निगेटिव्ह इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये निगेटिव्ह कसं बनवतात, वाक्यामध्ये निगेटिव्ह कसं तयार करतात. ठीक आहे. मी काम करतो, मी काम करत नाही, हे कसं म्हणायचं, अतिशय महत्त्वाचं. इथेच सगळे मुलं कन्फ्यूज होतात आणि म्हणून टेन्सेस ही खूप कठीण गोष्ट असं वाटतं, परंतु अतिशय साध्या पद्धतीने आपण ते समजून घेणार आहोत आता. ओके. याचा एक फॉर्म्युला समोर तुम्हाला सांगतोय बघा, तो लक्षात घ्या. आधी सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर आपल्याला थोडीशी हेल्प घ्यायची आहे काही हेल्पिंग वर्ब्सची, ती आहे डू किंवा डज, आणि त्यानंतर नॉट वापरायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर क्रियापदाचं बेस फॉर्म वापरायचं आहे. नंतर बाकीचं वाक्य ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट लिहायचं आहे आपल्याला. ओके. बघूया चार्टमध्ये समजून घेऊया आपण आधी. ओके. आता फर्स्ट पर्सन तो चार्ट जो आहे आपला तो जसाचा तसा आपण इथं फॉलो करत आहोत आणि त्याची निगेटिव्ह कसे तयार होतात ते बघणार आहोत आपण. ॲफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य आपण बघितलं बघा इथे. आय वर्क आधी बघितलेलं आहे, वी वर्क बघितलेलं आहे, मी काम करतो, परंतु आता मला म्हणायचं आहे मी काम करत नाही. मित्रांनो आता इथे आपल्याला आय वर्क असं मी म्हणू शकत नाही की आय नॉट वर्क, मी डायरेक्टली असं म्हणू शकत नाही. याला मला एक हेल्पिंग वर्बची गरज लागते. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स असे दोनच टेन्सेस आहे ज्यामध्ये हेल्पिंग वर्ब आधी नसतं, म्हणून आपल्याला दुसऱ्या हेल्पिंग वर्बची हेल्प घ्यावी लागत असते, मदत घ्यावी लागत असते. बाकीचे जितके काही टेन्सेस आहेत या सगळ्या टेन्सेसमध्ये हेल्पिंग वर्ब उपलब्ध आहेत. जसं सिम्पल फ्युचर टेन्सचा जर मी वापर केला किंवा त्याचा विचार केला तर सिम्पल फ्युचर टेन्सचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1, म्हणजे आय शॅल वर्क असं त्याचं वाक्य तयार होतं. आय शॅल वर्क. मग मला याचं निगेटिव्ह तयार करायचं असेल तर वाक्य होतं आय शॅल नॉट वर्क. मला फक्त हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावायचं आहे आणि वाक्य निगेटिव्ह होऊन जाईल, म्हणून झालं आय शॅल नॉट वर्क. परंतु इथे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपली थोडीशी पंचायत होती. ती का, कारण डायरेक्ट करता आहे सब्जेक्ट आणि लगेच त्यानंतर काय असतो वर्ब असतो, मुख्य क्रियापद असते, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आहे.
अशा वेळेला आपल्याला हेल्पिंग वर्बची मदत घ्यायची असते. तर आपल्याला दोन हेल्पिंग वर्ब ते महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे डू आणि डज. याच हेल्पिंग वर्बचा आपल्याला मदत घ्यावी लागत असते. डज हे थर्ड पर्सनसाठी वापरतात, म्हणून डज इथे ऑरमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आय वर्कचं काय झालं, आय डू, जसं हे आपल्या याच्यामध्ये दिसत आहे स्ट्रक्चरमध्ये. डू घेतला आपण आय असल्यामुळे, नंतर नॉट आणि नंतर क्रियापद आय डू नॉट वर्क. समजते तुम्हाला? मग वाक्य झालं आय डू नॉट वर्क, मी काम करत नाही. याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मसुद्धा वापरू शकतो आपण डू नॉटचं. तुम्हाला माहिती आहे संक्षिप्त रूप काय होतं, डोंट. आय डोंट वर्क, मी काम करत नाही. हे दोन्ही सारखेच आहे. एक तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये वापरू शकता किंवा डू नॉटसुद्धा तुम्ही म्हणू शकता, आय डू नॉट वर्क. ओके. आय लाईक टी असं वाक्य मी तयार करू शकतो. याचं जर मला म्हणायचं आहे मला चहा आवडत नाही, तर मी काय म्हणेल, आय डू नॉट लाईक टी किंवा आय डोंट लाईक टी, मला चहा आवडत नाही. ठीक आहे. तसंच दुसरा फर्स्ट पर्सनचं प्लुरल बघून घेऊ आपण, वी वर्क. त्याचं झालं वी डू नॉट वर्क किंवा वी डोंट वर्क आपण असे म्हणू शकतो. तसंच यू वर्क, यू डू नॉट वर्क. सेकंड पर्सनचं झालं यू वर्क, यू डू नॉट वर्क. तू काम करतो, पहिले घेतलं, तू काम करत नाही, यू डू नॉट वर्क. यू स्टडी, यू डू नॉट स्टडी, तू अभ्यास करत नाही, यू विल गेट फेल, तू नापास होऊन जाशील म्हणून. सो स्टडी. सो यू वर्क, तुम्ही काम करतात, तुम्ही काम करत नाही, यू डू नॉट वर्क. असं हे वाक्य नकारार्थी तयार होतो बघा. ही वर्क्स, आता इथे एस लागतं, तुम्हाला माहिती आहे थर्ड पर्सनचा रूल आपण लक्षात घेतलेला आहे. ही वर्क्स आपण बघितलेले होतं, म्हणून आता इथे आपल्याला डू न वापरता एक्सेप्शन असल्यामुळे डज वापरावं लागणार आहे, नियम आहे तो. म्हणून ही डज नॉट वर्क, फक्त डूच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे, थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी डज वापरायचं आहे आणि नकारार्थी शब्द आपण तयार करू शकतो, वाक्य तयार करू शकतो. ही डज नॉट वर्क किंवा त्याचंच ही डझंट वर्क असं आपण म्हणू शकतो. आता इथे एस निघून जातो बरं का. इथला जो एस आहे, नकार ज्या वेळेला मी बनवत आहे त्यावेळेला एस राहणार नाही डज वापरल्यामुळे. ही डज नॉट वर्क असं येतं. ओके. तसंच शी वर्क्स, शी वर्क्स झालं शी डज नॉट वर्क, ती काम करत नाही. तसंच इट वर्क्स, इट डज नॉट वर्क, ते काम करत नाही, इट डझंट वर्क. ठीक आहे. आपण कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्मसुद्धा वापरू शकतो, मी ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तसंच राहुल वर्क्स, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे राहुल डज नॉट वर्क, राहुल काम करत नाही किंवा राहुल डझंट वर्क असं मी वाक्य तयार करू शकतो. तसंच दे वर्क प्लुरल आहे आता इथे. दे वर्क, ते काम करतात, दे डू नॉट वर्क, ते काम करत नाही. प्लुरल असल्यामुळे, तृतीय पुरुष अनेक वचन असल्यामुळे आपण इथे एस लावलेलं नाही आहे बघा. दे वर्क आणि म्हणून दे डू नॉट वर्क झालेला आहे. हे नियम स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असतात. या नियमांवरच काही प्रश्न विचारलेले असतात, म्हणून हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर ही गोष्ट आता पुढच्या टेन्सेसमध्ये सुद्धा आपल्याला दिसणार आहे, म्हणून लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता हे झालं निगेटिव्ह कसे बनवतात सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ते. आता आपण बघूया सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्वेश्चन कशी तयार करतात ते. हाऊ टू फॉर्म क्वेश्चन इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. आतापर्यंत आपण निगेटिव्ह कसं तयार करतात सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ते तर बघितलेलंच आहे. डू आणि डज, त्यानंतर नॉटचा वापर करून आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आणि त्याचं निगेटिव्हमध्ये रूपांतरित करायचं. बट हाऊ टू फॉर्म क्वेश्चन इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. आपण फक्त निगेटिव्ह किंवा ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेसच बनवत नाही, तर आपण क्वेश्चनसुद्धा बनवतो, पण ते सुद्धा आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आलं पाहिजे. तर याचं स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे बघा, ते आपण बघणार आहोत. डू डज, तुम्ही इथे बघू शकता. सुरुवातीला आपल्याला वापरायचं आहे डू किंवा डज. आफ्टर दॅट सब्जेक्ट, आफ्टर दॅट वर्ब वन अँड आफ्टर दॅट ऑब्जेक्ट अँड कॉम्प्लिमेंट, आणि शेवटी महत्त्वाचं म्हणजे वी हॅव टू पुट क्वेश्चन मार्क. कारण आपण काय बघत आहोत, क्वेश्चन कसे तयार करायचे आहेत. जर आता तुम्ही इथे थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल डू डज जर आपण आता थोडं काही वेळेसाठी आपण तिकडे बघितलं नाही आणि फक्त सब्जेक्ट आणि वर्ब वन आणि ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल की हे तर आपलं ॲफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर आहे की करता सुरुवातीला, आफ्टर दॅट वर्ब वन आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. क्वेश्चनमध्ये फक्त आपण काय करत आहोत, कर्त्याच्या आधी डू किंवा डज टाकत आहोत आणि शेवटी क्वेश्चन मार्क करत आहोत. चार्टमध्ये आपण हे समजून घेऊया. बघा, ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स आपण बघितलेलं होतं फर्स्ट पर्सनचं.
सिंग्युलरमध्ये आय वर्क. ॲफर्मेटिव्हचं प्लुरलमध्ये बघितलं होतं आपण फर्स्ट पर्सन प्लुरल वी वर्क. तसंच यू वर्क हे सुद्धा बघितलेले होते आणि बाकीचे जे काही असतील ते ॲफर्मेटिव्हमध्ये आपण ही वर्क्स लावलं, शी वर्क्स केलं, इट वर्क्स केलं, राहुल वर्क्स केलं. थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आणि प्लुरल असल्यामुळे दे वर्क असं आपण वापरलं होतं. आता आपल्याला क्वेश्चन जर तयार करायचं असेल तर या आय वर्कच्या आधीच फक्त मी काय करत आहे, डू लावत आहे. काय लावत आहे, डू, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे वाक्य झालं डू आय वर्क. अतिशय सोप्या पद्धतीने आपण क्वेश्चन तयार करू शकतो. तसंच जर प्लुरल असेल, वी वर्क असेल, तर आपण त्याला सुरुवातीला डू लावलं आणि झालं डू यू वर्क. तसेच यू वर्कसाठी आपण केलं डू यू वर्क. यू वर्क होतं, त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब लावलं डू यू वर्क. त्याचं प्लुरल आहे सेकंड पर्सनचं, तुम्ही काम करता डू यू वर्क. आता इथे थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर करण्यासाठी आपण विशेष नियम तयार केलेले आहेत, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तयार आहेत. इंग्लिशमध्ये ते आपल्याला जसेच्या तसे फॉलो करावे लागतात. तर ही वर्क्स असल्यामुळे हीच्या आधी आपल्याला डज लावायचं आहे. आफ्टर दॅट द सब्जेक्ट इज देअर अँड देन वर्क. आता इथे वर्कचं जे एस आधी ॲफर्मेटिव्हमध्ये होतं ते निघून जाईल आणि क्वेश्चन मार्क येईल. डज आल्यामुळे आपण क्वेश्चन मार्क काढून टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणून याचं काय झालं, डज ही वर्क. आफ्टर दॅट तो काम करतो किंवा तो काम करतो का, आपण एखादा प्रश्न विचारला तर या पद्धतीने. तसंच डज शी वर्क, तृतीय पुरुष एकवचनी करता शी असल्यामुळे पुन्हा आपण एस काढून टाकलेला आणि डज लावलेला आहे. ती काम करते का. तसंच डज इट वर्क, ते काम करते का. इट हे आपण नेहमी इनॅनिमेट ऑब्जेक्टसाठी वापरतो, निर्जीव वस्तूंसाठी वापरतो, म्हणून इट. ओके. तसंच डज राहुल वर्क, एखाद्याचं नाव असेल, एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल, त्यांचं नाव आपण जर घेतलेलं असेल तर त्याआधीसुद्धा आपल्याला एक असेल तो व्यक्ती थर्ड पर्सन, तर डज राहुल वर्क, पुन्हा याचं यस निघलं आणि क्वेश्चन मार्क. आणि थर्ड पर्सन प्लुरल असेल तर त्यासाठी आपण डूच वापरतो, म्हणून डू दे वर्क आणि क्वेश्चन मार्क आलं. तुम्हाला समजलं असेल आता क्वेश्चन कसा तयार करतात म्हणून. ओके, हे आता सगळे झाले वर्बल क्वेश्चन्स. वर्बल म्हणजे ज्यांची उत्तरं आपण येस किंवा नोमध्ये देतो. ठीक आहे, म्हणजे मी जर असा प्रश्न म्हणतोय की डू आय वर्क, मी काम करतो का, हो किंवा नाही मध्ये उत्तर येतं. आम्ही काम करतो का, हो किंवा नाही मध्ये येतो. तू काम करतो का, हो किंवा नाही मध्ये येतं. क्वेश्चनचा एक दुसरा प्रकार जो आहे WH ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा आपण याच पद्धतीने बनवू शकतो. फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करायचं आहे, याच डूच्या आधी आपल्याला काय लावायचं, जो काही आपण WH वर्ड असतो, क्वेश्चनचा वर्ड असतो, तो लावायचा असतो. ओके. आता इथे डू यू वर्क आहे बघा. जर मला विचारायचं आहे की तू कोठे काम करतो, तर तुम्हाला माहीत आहे कोठेसाठी आपण कोणते WH वर्ड वापरतो, त्याच्यासाठी वापरतो आपण व्हेअर. म्हणून वाक्य क्वेश्चन कसा तयार होईल, व्हेअर. मी लिहिण्याचा प्रयत्न करतो इथे, व्हेअर डू यू वर्क. दिसते तुम्हाला, अतिशय सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो. तू का काम करतो, व्हाय डू यू वर्क. आता डू इथे स्मॉल होऊन जाईल, लक्षात घ्या. मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतोय, म्हणजे क्वेश्चन बनवणं किती सोपं असतं ते बघा. हाऊ डू यू वर्क किंवा वेअर डज ही वर्क, तो कुठे काम करतो. ओके. व्हेन डज ही वर्क, तो केव्हा काम करतो. व्हेनने मी प्रश्न विचारले तर WH वर्ड्स तुम्हाला माहितीच असतील, व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ. ओके, हाऊ मेनी, हे जे वर्ड्स आहेत सगळे WH क्वेश्चन्स आहेत. तर या पद्धतीने आपण एक क्वेश्चन तयार करू शकतो. आता हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. बाकीचे जे टेन्सेस असतात तिथे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब उपलब्ध असल्यामुळे त्यांचं वाक्य तयार करायला खूप सोपं असतं बघा. त्याचं क्वेश्चन तयार करणं किंवा निगेटिव्ह करणं खूप सोपं जातं. जसं आय शॅल वर्क, हे सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य जर मी घेतलं तर आय शॅल वर्क म्हणजे मी काम करेल. याचंच मला निगेटिव्ह तयार करायचं असेल तर आय शॅल नॉट वर्क, हेल्पिंग वर्ब नंतर नॉट लावतो मी. ठीक आहे. आणि याचंच जर मला क्वेश्चन तयार करायचं असेल तर आता आय शॅल वर्क आहे तर मी शॅल, जे हेल्पिंग वर्ब मी आधी घेणार आहे, इथे बघा डू डज लावलेलं आहे, तसं हेल्पिंग वर्ब मी आधी घेतो सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. म्हणून शॅल सुरुवातीला येईल आणि नंतर सब्जेक्ट राहील, म्हणून शॅल आय वर्क. या पद्धतीने मी त्याची अदलाबदल करत असतो. फक्त जागा बदलल्यानंतर वाक्याचं फॉर्मसुद्धा वेगळं तयार होऊन जाते. असं हे इंटरोगेटिव्ह, ज्याला आपण क्वेश्चन आणि इंटरोगेटिव्ह असे दोन्ही शब्द आहेत, क्वेश्चन या पद्धतीने सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तयार करतात.
निगेटिव्ह क्वेश्चन्ससुद्धा तुमच्यासमोर चार्टमध्ये दिसत आहेत. इथेच आपण ते कंप्लीट करत आहोत. जर आपल्याला निगेटिव्ह क्वेश्चन्स तयार करायचे, हे तो का काम करत नाही, वाय डझंट ही वर्क, तो का काम करत नाही, मी जर असं विचारलं तर वाय डझंट ही वर्क असं येऊन जाईल. परंतु आता इथे बघूयात आपण निगेटिव्ह क्वेश्चन्स. डू आय वर्कचं डोंट आय वर्क, काय मी काम करत नाही. डोंट वी वर्क, आम्ही काम करत नाही का. डोंट यू वर्क, तू काम करत नाहीस का. डोंट यू वर्क, तुम्ही काम करत नाही का. डझंट ही वर्क, तो काम करत नाही का. डझंट शी वर्क, ती काम करत नाही का. डझंट इट वर्क, ते काम करत नाही का. डझंट राहुल वर्क, राहुल काम करत नाही का. ओके. अँड डोंट दे वर्क, ते काम करत नाही का. आता इथे मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरलेले आहेत. जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरायचे नसतील, सो हाऊ कॅन यू मेक द निगेटिव्ह क्वेश्चन्स. डू आय नॉट वर्क असं तुम्ही लिहू शकता. डू वी नॉट वर्क म्हणजे वी नंतर, सब्जेक्ट नंतर आपल्याला नॉट लावावं लागेल. परंतु कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जर वापरले तर सोपं जाईल आपल्याला, म्हणून मी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स वापरलेले आहेत. अशा पद्धतीने निगेटिव्ह क्वेश्चन्ससुद्धा आपण तयार करू शकतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ऑल दीज थिंग्स आर being talked about सिंपल प्रेजेंट टेंस ओनली. फक्त सिंपल प्रेजेंट टेंस के ही नियम है तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत. ठीक है. हिंदी में अगर हमें समझ लेना है तो यहाँ हम क्वेश्चंस तैयार कर रहे हैं, क्वेश्चन बना रहे हैं. क्वेश्चन कैसे बनाना है सिंपल प्रेजेंट टेंस के अंदर, हमें सबसे पहले हेल्पिंग वर्ब लेना है. कौन से हेल्पिंग वर्ब लेना है हमें, डू या डज. हम सिंपल प्रेजेंट टेंस की बात कर रहे हैं इसीलिए मैंने डायरेक्टली डू और डज लिखा है. अदरवाइज आई वुड हैव रिटन हेल्पिंग वर्ब ओवर हियर. ओके. तो यू शुड नॉट बी कन्फ्यूज्ड, आपने कन्फ्यूज नहीं होना है, इसलिए मैंने डायरेक्टली डू डज लिखा है. डू या डज हमें इस्तेमाल करना है. आफ्टर दैट यू हैव टू यूज़ द सब्जेक्ट, आपको सब्जेक्ट यूज़ करना है. आफ्टर दैट बेस फॉर्म ऑफ द वर्ब दैट इज़ वर्ब वन और V1 जिसे हम कहते हैं हमारे कन्वीनियंस के लिए. एंड आफ्टर दैट ऑब्जेक्ट एंड कॉम्प्लीमेंट. इन दिस वे वी हैव टू कंप्लीट द क्वेश्चन एंड आफ्टर दैट द क्वेश्चन मार्क. ओके. हमने एफर्मेटिव के अंदर देखा था आई वर्क, ये सेंटेंस हमने स्टार्टिंग में बनाया था. इसका हमने निगेटिव बनाया आई डू नॉट वर्क या आई डोंट वर्क ऐसा बनाया था. हमें हेल्पिंग वर्ब की वहाँ पर भी ज़रूरत पड़ी थी. इंटरोगेटिव क्वेश्चन भी बनाने के वक्त हमें हेल्पिंग वर्ब की ज़रूरत पड़ने वाली है, इसलिए हमने डू और डज का इस्तेमाल किया है. अब डू और डज ही क्यों, सो दिस इज़ यूज्ड इन सिंपल प्रेजेंट टेंस. दिस इज़ द रूल्स दैट आर फॉलोड बाय नेटिव स्पीकर्स, नेटिव इंग्लिश स्पीकर्स. इंग्लिश के अंदर ये रूल्स फॉलो किए जाते हैं, इसलिए हमें ये ही इस्तेमाल करना है, दूसरों को इस्तेमाल करना नहीं है सिंपल प्रेजेंट टेंस के अंदर. इसलिए हमने हेल्पिंग वर्ब लिया डू. सब्जेक्ट आई होने की वजह से हमने डू लिया है, इसलिए सेंटेंस बन रहा है, क्वेश्चन मार्क बन रहा है. डू आई वर्क, क्या मैं काम करता हूँ. ठीक है. डू वी वर्क, क्या हम काम करते हैं. डू यू वर्क, क्या आप काम करते हो. डू यू वर्क, क्या आप सब लोग काम करते हो. डज ही वर्क, क्या वो काम करता है. डज शी वर्क, क्या वो लड़की काम करती है. डज इट वर्क, क्या ये काम करता है. डज राहुल वर्क, क्या राहुल काम करता है. डू दे वर्क, क्या वो काम करते हैं. इस तरह से हमने इंट्रोगेटिव क्वेश्चंस यहाँ पर तैयार किए हैं. देखिए क्वेश्चंस या इंट्रोगेटिव जिसे हम कहते हैं वो बनाए हैं. इनका ही निगेटिव क्वेश्चंस अगर हमें बनाना है तो हमें डोंट इस्तेमाल करके अगला सेंटेंस बनाना है. डोंट आई वर्क और क्वेश्चन मार्क, क्या मैं काम नहीं करता. डोंट वी वर्क, क्या हम काम नहीं करते. डोंट यू वर्क, क्या तुम काम नहीं करते. इस तरह से बाकी के सेंटेंसेस हमने क्वेश्चन में बनाया है निगेटिव में. इसी का ही है जब हम ये तो हमारे सारे वर्बल क्वेश्चंस हो गए. वर्बल क्वेश्चंस का मतलब आपको बता देता हूँ, जिसका मीनिंग या जिसका आंसर यस या नो में आता है उसे हम वर्बल क्वेश्चंस कहते हैं, जिसे हम यस नो टाइप क्वेश्चंस भी बोलते हैं. अगर आपको WH क्वेश्चन बनाना है जिसका वेयर, व्हेन, हाउ, व्हाई, ओके, ये जो वर्ड्स होते हैं इसे WH वर्ड्स कहते हैं. और इनसे अगर हमें क्वेश्चंस तैयार करने हैं, बनाने हैं, तो हम सिर्फ इसके ही आगे जो हमारा वर्बल क्वेश्चन तैयार किया है, हमने बनाया है, उसके ही आगे कोई भी WH वर्ड इस्तेमाल कर सकते हैं. यहाँ पे मैंने एग्जाम्पल के तौर पे आपको लिखकर बताया है. वेयर डू यू वर्क, आप कहाँ काम करते हो. व्हेन डू यू वर्क, आप कब काम करते हो. हाउ डू यू वर्क, आप कैसे काम करते हो. ओके. इस तरह से हम सेंटेंस बना सकते हैं क्वेश्चन में, इंट्रोगेटिव क्वेश्चंस में. सो दिस इज हाउ द होल थिंग्स इज देयर अबाउट इंट्रोगेटिव क्वेश्चंस. इंट्रोगेटिव या क्वेश्चंस कैसे बनाते हैं ये हमने यहाँ पर देखा है. अब हम आगे देखने वाले हैं यूसेज.
व्हाट आर द यूजेस ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस, इसका इस्तेमाल कब किया जाता है। बहुत ही बेसिक यूजेस मैं आपको बताने वाला हूँ जो आपने बहुत ध्यान से देखने हैं। ओके, सो विल सी द फर्स्ट यूज ऑफ द सिंपल प्रेझेंट टेन्स। पहिला वापर आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा बघणार आहोत तो म्हणजे वी यूज द सिंपल प्रेझेंट टेन्स टू टॉक अबाउट थिंग्स दॅट आर ट्रू इन द प्रेझेंट। ज्या गोष्टी प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमानामध्ये सत्य आहेत, ट्रू म्हणजे सत्य, वर्तमानामध्ये ज्या गोष्टी सत्य आहेत त्या गोष्टी सांगण्यासाठी अपन सिंपल प्रेजेंट टेंस का वापर करतो। सिंपल प्रेजेंट टेंस का इस्तेमाल हम जो अभी जिस समय में हम बात कर रहे हैं उस समय में, प्रेजेंट में, वर्तमान में जो बातें हम कर रहे हैं उस वक्त जो बात सच है, अगर हमें ऐसी सच बातें बतानी है तो उन्हें हम सिंपल प्रेजेंट टेंस के स्ट्रक्चर में डालकर बात कर सकते हैं। ओके, सो विल सी द एग्जाम्पल्स। आई एम 16 years old, आई एम अ स्टूडेंट, ओके, एंड राहुल लिव्स इन मुंबई। देखिए यहाँ पर एम, मैंने एम लगाया है, इथे आपण एमचा वापर करत आहोत। एम इज आर फक्त वाक्यामध्ये लक्षात घ्या, जर मेन वर्ब नसेल आणि फक्त एम इज आर वगैरे असतील तर एम इज आर हे सुद्धा मेन वर्ब सारखं काम करत असतात आणि वर्बचे आपण टेन्सेसच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं। टू बीचे जे फॉर्म असतात, असणे किंवा असतो, आहे, ते आहेत एम इज आर जो प्रेझेंटमध्ये असतो त्याचं वॉज वेअर पास्ट झालं, ओके, बीन झालं त्याचं पास्ट पार्टिसिपल आणि बीइंग झालं प्रेझेंट पार्टिसिपल। म्हणून आता इथे एम इज आर हे प्रेझेंटमध्ये वापरल्या गेलेलं आहे, हे बेस फॉर्ममध्ये आपण टू बीचे फॉर्म वापरत आहोत म्हणून हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये आहे। तुम्ही कन्फ्यूज होऊ नका इथे। तर ज्या गोष्टी आता प्रेझेंटमध्ये सत्य आहेत त्या सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो सिंपल प्रेझेंट टेन्सचा। म्हणून सब्जेक्ट झालं, V1 झालं आणि 16 years old, आय एम 16 years old। आय एम अ स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे। आय एम अ टीचर असं म्हणायचं असेल तर आय एम यूजिंग सिंपल प्रेझेंट टेन्स, सब्जेक्ट V1 अँड समोर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट जे काही असेल। तिसऱ्या सेंटेन्समध्ये तुम्हाला कळून येईल की राहुल लिव्स इन मुंबई, राहुल मुंबईला राहतो किंवा मुंबईमध्ये राहतो। लिव्स क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे, सब्जेक्ट V1, ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे आपण एस वापरलेलं आहे। सो द थिंग्स दॅट आर ट्रू इन प्रेझेंट, सो वी टॉक अबाउट देम इन सिंपल प्रेझेंट टेन्स, ओके, दिस इज द फर्स्ट यूज, पहिला यूज हा झाला। दुसरा यूज बघूया आपण, थिंग्स दॅट हॅपन रेग्युलरली इन द प्रेझेंट, ज्या गोष्टी प्रेझेंटमध्ये दररोज घडतात, हॅबिच्युअल, ज्याला आपण हॅबिच्युअलसुद्धा म्हणतो, हॅबिट्सच्या ज्या असतात त्यांना सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बोलल्या जातं, म्हटल्या जातं। जो चीज़ें रोज़ होती है, जो एक्शंस रोज़ की जाती है, उन्हें हम सिंपल प्रेजेंट टेंस में बताते हैं। जैसे कि मैं रोज़ सवेरे उठता हूँ, आई वेकअप अर्ली इन द मॉर्निंग। मैं रोज़ ब्रश करता हूँ, आई ब्रश माई टीथ, सो वी यूज़ दिस सिंपल प्रेजेंट टेंस। मैं रोज़ स्कूल जाता हूँ, आई गो टू स्कूल, मैं स्कूल जाता हूँ, क्या डेली, आई गो टू स्कूल डेली, ओके। हमने सबसे स्टार्टिंग में क्वेश्चन एक वर्ड, एक सेंटेंस देखा था कि दे वॉच इंग्लिश फ्लुएंट रेगुलरली, यानी रोज़ हो रही है ये चीज़, जो इंग्लिश फ्लुएंट रोज़ देखा जा रहा है। तो द थिंग्स दैट हैपन्स रेगुलरली इन द प्रेजेंट, जो चीज़ें रेगुलरली प्रेजेंट के अंदर हो रही है उनको बताने के लिए हम सिंपल प्रेजेंट टेंस का इस्तेमाल करते हैं। आपल्या ज्या काही सवयीच्या गोष्टी असतात आणि वर्तमानामध्ये ज्या गोष्टी सतत घडत आहेत, दररोज घडत आहेत, त्यांच्यासाठी आपण या टेन्सचा वापर करत असतो। काही उदाहरणं आपण इथे बघूयात मित्रांनो। बघा, आय प्ले क्रिकेट एव्हरी संडे, प्रत्येक संडेला मी क्रिकेट खेळतो, म्हणून माझी वाक्यरचना कशी असली पाहिजे, आय प्ले क्रिकेट एव्हरी संडे, सब्जेक्ट आहे V1 आहे। बघा, मी दर संडेला क्रिकेट खेळतो, खातो, हे तर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मी, याचं मराठीमध्येच ट्रान्सलेशन अतिशय महत्त्वाचं आहे समजून घेण्यासाठी। माय फादर गोज टू ऑफिस एव्हरी डे, माझे वडील दररोज ऑफिसला जातात। आपण पहिल्या सेंटेन्समध्ये, पहिल्या स्लाईडमध्ये ही उदाहरणं घेतलेली आहेत। दररोज जातात म्हणून मला काय म्हणावं लागेल, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये त्याचा वापर करून त्या टेन्समध्ये करावा लागेल सिंपल प्रेझेंट टेन्स। आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलेलंच आहे, काय आहे आधी बघितलं आपण, सब्जेक्ट आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि नंतर शेवटी आहे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट जे काही आपण तयार करत आहोत ते। म्हणून माय फादर गोज टू ऑफिस एव्हरी डे, ते दररोज ऑफिसला जातात। द ट्रेन लिव्ज एव्हरी मॉर्निंग ॲट 8 AM, ही ट्रेन जी आहे दररोज सकाळी 8 वाजता सुटते। लिव्ज म्हणजे सुटणे, जाते, दररोज 8 वाजता जाते, ठीक आहे। सो इन दिस वे वी यूज सिंपल प्रेझेंट टेन्स टू टेल द थिंग्स दॅट हॅपन रेग्युलरली इन द प्रेझेंट।
सवयीच्या गोष्टी, दररोज घडणाऱ्या गोष्टी या आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सांगत असतो. ओके. आय हेल्प अदर्स, मी दुसऱ्यांना नेहमी मदत करतो. हे वाक्य झालं. ओके. आय लव्ह माय इंडिया, फॅक्ट, ही गोष्ट, मी माझ्या भारतावर प्रेम करतो. ओके. सो दररोजची गोष्ट आहे, नेहमीच होणार आहे, ह्या घटना रेग्युलरली होतात, म्हणून दॅट्स वाय आय एम युझिंग दिस टेन्स. ओके. समोर बघू आपण अजून काही यूज आहेत. समथिंग दॅट इज ऑलवेज ट्रू ऑर फॅक्ट्स, ज्या गोष्टी सत्य आहेत, ट्रू आहेत, त्या स्पष्ट करण्यासाठी सुद्धा या टेन्सचा वापर होतो. म्हणजे भारतामध्ये सुद्धा त्या फॅक्ट आहेत आणि कुठे दुसऱ्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तिथे सुद्धा जर तुम्ही हे वाक्य बोललात तरी तिथे ते ट्रू राहील, सत्य राहील. ज्या फॅक्ट्स असतात त्या सांगण्यासाठी, म्हणजे जागतिक सत्य सांगण्यासाठी या टेन्सचा वापर करतात. उदाहरण बघूया आपण. द ह्युमन बॉडी कंटेन्स 206 बोन्स. ह्युमन बॉडीमध्ये, मानवी शरीरामध्ये किती बोन्स आहेत, किती हाडं आहेत? 206. कंटेन्स म्हणजे समावेश असणे. ओके. ह्युमन बॉडीमध्ये, मानवी शरीरामध्ये 206 हाडांचा समावेश असतो. महत्त्वाचं आहे बघा. त्यानंतर लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड. प्रकाश हा ध्वनीपेक्षा वेगाने प्रवास करतो. ट्रॅव्हल्स जागतिक सत्य आहे, सगळ्यांना माहीत आहे म्हणून. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्रीज सेल्सिअस. वॉटर, पाणी 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर तापते किंवा उकळते. बॉइल्स, म्हणून बॉइल्स वापरलेला आहे. ओके. सो हिअर ऑल दीज सब्जेक्ट्स आर थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, म्हणून आपण एस लावलेले आहेत. यू कॅन यूज these are the true or facts things that we have used simple present tense here. चौथा महत्त्वाचा उपयोग जो आहे तो म्हणजे शेड्यूल्ड इव्हेंट्स इन द नियर फ्युचर. जर तुमचे काही जवळच्या भविष्यामध्ये, नियर फ्युचर म्हणजे जवळच्या भविष्यामध्ये, अतिशय जवळ काही गोष्टी तुम्ही जर प्लॅन केलेल्या आहेत, शेड्यूल्ड केलेल्या आहेत, शेड्यूल म्हणजे प्लॅनिंग केलेली आहे, याची योजना तुम्ही आखलेली आहे की तुम्ही हे करणारच आहात, हे सांगण्यासाठी, नजीकच्या प्लॅन गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. उदाहरण बघूया आपण. द ट्रेन लिव्स टुनाईट ॲट 9 PM. ट्रेन आज 9 वाजता सुटते, जाते. म्हणजे माझं प्लॅनिंग आहे की आज मला जायचं आहे 9 वाजता, त्यावेळेला मी सांगू शकतो की द ट्रेन लिव्स टुनाईट ॲट 9 PM. आय हॅव टू गो, मला जावं लागणार आहे. वेन डू वी बोर्ड द प्लेन. आपलं आता प्लेनने जायची जर इच्छा असेल तर मी इथे क्वेश्चन तयार केलेला आहे बघा. वेन डू वी बोर्ड द प्लेन, आपण केव्हा जाणार आहोत. आता हे घडलेलं नाही आहे, भविष्यामध्ये घडणार आहे, परंतु हे आपला शेड्यूल्ड प्लॅन आहे, म्हणून इथे हे वाक्य वापरलेलं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये तयार केलेलं आहे. द पार्टी स्टार्ट्स ॲट 8 o'clock. अजून पार्टी सुरू झालेली नाही आहे, आपण 7 वाजता तिथे पोचलेलो आहोत. तर विचारलं केव्हा, वेन डज द पार्टी स्टार्ट, तर कोणी म्हणेल की द पार्टी स्टार्ट्स ॲट 8 o'clock, की पार्टी ही 8 वाजता सुरू होते, आता काहीच वेळेनंतर सुरू होणार आहे. सो दिस इज अवर शेड्यूल्ड प्लॅन. ओके. द प्राईम मिनिस्टर विजिट्स मुंबई ऑन धिस डे ऑर दॅट डे. आपण कोणतेही तारीख सांगू शकतो. विजिट्स म्हणजे त्यांच्या प्लॅनचा जो भाग आहे, म्हणून तिथे प्राईम मिनिस्टर विजिट्स असा सुद्धा आपण वाक्य तयार करू शकतो. विल विजिट असेल काही प्रॉब्लेम नाही, परंतु शेड्यूल्ड जर असेल इव्हेंट्स नियर फ्युचरमधले, ते सुद्धा सांगण्यासाठी सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर करतात. म्हणजे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सब्जेक्ट, V1, ऑब्जेक्ट. ओके. सो यहाँ पर हमने देखा है थर्ड यूज़ जो है सिंपल प्रेजेंट टेंस का वो है समथिंग दैट इज़ ऑलवेज ट्रू और फैक्ट्स. जो चीज़ें दुनियाई तौर से हम अगर देखेंगे तो वो हमेशा सच होती है, यानी इंडिया के अंदर भी सच होनी है, और कहीं दूसरी तरफ भी अगर हम जाते हैं, अमेरिका में भी जाते हैं, तो वहाँ पर भी वो चीज़ सच होती है, फैक्ट होती है. उन्हें कहने के लिए हम सिंपल प्रेजेंट टेंस का इस्तेमाल करते हैं. द ह्यूमन बॉडी कंटेन्स 206 बोन्स. ह्यूमन बॉडी के अंदर 206 बोन्स होती है, इसे हमें बोलना है तो हम सिंपल प्रेजेंट टेंस का इस्तेमाल करेंगे. बाकी के एग्जाम्पल्स भी नीचे दिए गए हैं. चौथा जो यूज़ है वो शेड्यूल इवेंट्स इन द नियर फ्यूचर, यानी अगर कोई चीज़ हमने प्लान की है नियर फ्यूचर के अंदर, यानी ज़्यादा आगे नहीं जाना है, 1 साल के बाद मैं क्या करने वाला हूँ उसके लिए तो मैं सिंपल फ्यूचर टेंस या दूसरा कोई टेंस इस्तेमाल करूँगा. लेकिन मैंने कोई प्लानिंग की है और नियर फ्यूचर के अंदर बस कुछ ही देर बाद मैं वो प्लान मेरा जो भी है एग्जीक्यूट करने वाला हूँ, इस वक्त हम इस्तेमाल करेंगे सिंपल प्रेजेंट टेंस का. यहाँ पर आप देख सकते हैं द ट्रेन लीव्स टुनाइट एट 9 PM. ट्रेन 9 बजे यहाँ से जाती है, यानी मुझे जाना है 9 बजे, इसलिए मैं कह रहा हूँ कि जाती है. सो आई एम यूजिंग दिस. ओके. सो यू शुड नॉट बी कन्फ्यूज्ड दैट हाउ कैन सिंपल प्रेजेंट बी यूज्ड इन नियर फ्यूचर. देयर इज़ वन कंडीशन ओवर हियर दैट थिंग्स शुड बी इन योर शेड्यूल.
ये तुम्हारे शेड्यूल के अंदर ऑलरेडी डिसाइडेड होना चाहिए, तभी आप इस टेंस का इस्तेमाल कर सकते हो. सो दीज आर द 4 बेसिक यूज ऑफ सिंपल प्रेजेंट टेंस. यू हैव टू कंसिडर दिस थिंग्स. आपको यहाँ पर इतने 4 जो सिंपल प्रेझेंट टेन्स के यूज आहे हे बहुत ही इम्पॉर्टंट आहे, जो ध्यान में रखणे आहे. सगळ्यांनी हे जे काही वापर आहेत हे लक्षात ठेवायचे आहेत. आपण स्ट्रक्चर्स बघितले, आपण निगेटिव्स बघितले, आपण क्वेश्चन कसा बनवतात सिंपल प्रेझेंट टेन्सचा ते सुद्धा बघितलेलं आहे. तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल. अजून काही व्हिडिओज आपण समोर घेऊन येणारच आहोत. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा चॅनलला, आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मोबाईलवर तुम्ही बघू शकता. सबस्क्राईब बटनावर जर क्लिक केलं आपण तर तुम्ही सबस्क्रिप्शन तुम्हाला भेटून जाईल, आणि बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन्स हे नेहमी भेटून जाईल की आपला एक नवीन व्हिडिओ आज आलेला आहे म्हणून. तर आज इथे आपण थांबूया. इंग्लिश फ्लुएंट चॅनल बघण्यासाठी असंच इंग्लिश फ्लुएंट चॅनलच्या वेबसाईटवर येत जा. आज आपण इथे थांबूया. थँक्यू व्हेरी मच.